नगरविकास राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली। अत्यंत पारदर्शक पद्धतीने ही महापौर पदाची सोडत काढण्यात आली। सर्वप्रथम अनुसूचित जमाती यांचं आरक्षण काढण्यात आलं, त्याच्यानंतर अनुसूचित जाती यांच्यासाठीचं आरक्षण काढण्यात आलं, नागरिकांसाठी मागास प्रवर्ग याचं आणि त्यानंतर खुला प्रवर्गाचं आरक्षण काढण्यात आलं। ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली। काही राजकीय पक्षांना शिवसेना उभाटाला त्याच्याबद्दलचं ऑब्जेक्शन होतं, ते त्यांनी रेज केलं, पण त्याच्याबद्दलची संपूर्ण खुलासा हा नगरविकास राज्यमंत्री यांच्याकडनं करण्यात आला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने महाराष्ट्र राज्याच्या वतीने हे आरक्षण काढण्यात आले। महाराष्ट्र शासन की ओर से 29 महानगरपालिकाओं के महापौर पद का आरक्षण, ये पूरी प्रक्रिया आज नगर विकास राज्य मंत्री की अध्यक्षता में की गई। पहले अनुसूचित जमाती इनका आरक्षण निकाला गया, फिर अनुसूचित जाति, फिर ओबीसी और खुला प्रवर्ग, इन सभी का आरक्षण पूरी पारदर्शिता से निकाला गया। और मुझे विश्वास है कि जिस प्रकार से महाराष्ट्र शासन ने युति सरकार महायुति की सरकार ने आज ये आरक्षण की प्रक्रिया पूरी की है, आने वाले दिनों में महापौर पद का चुनाव भी जल्द से जल्द घोषित हो जाएगा। तर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या हाती आता महत्त्वाच्या 9 ठिकाणांची ही सत्ता असेल। महिला राज, अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून। चेतन, तुम्ही या सगळ्या सोडत प्रक्रियेच्या प्रोसेसमध्ये होतात, तुम्ही या सगळ्या गोष्टीचं वार्तांकन या ठिकाणी केलेलं आहे। ठाकरे सेनेनं घातलेला गोंधळ आपण पाहिलेला आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं 9 ठिकाणी 9 शहरं जी आहेत ती लाडक्या बहिणींच्या हातात आहेत। चेतन, निश्चितच लागली एकंदरीत जे महत्वाची शहरं आहेत ती लाडक्या बहिणीच्या हाती गेल्याचं आपण म्हणू शकतो। त्यामध्ये मुंबई असेल, नवी मुंबई असेल, नागपूर असेल, पुणे असेल, ही सर्व महत्वाची शहरं आहेत। नाशिक आहे ज्या ठिकाणी येत्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की कुंभमेळा देखील होणार आहे आणि या सर्व महत्वाची शहरांमध्ये आता खुल्या प्रवर्गाच्या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेली आहे। त्यामुळे या सर्व शहरांमध्ये महापौर पदाची धुरा ही आता महिलांच्या हाती असेल। त्यामुळे एकूणच आगामी काळामध्ये महिला सशक्तीकरणाची ज्यावेळी चर्चा होत असताना प्रमुख शहरांचा संपूर्ण कारभार आहे तो महिला महापौर हाताळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चित, पण सगळ्यात महत्त्वाचं चेतन, मालेगावमध्ये महिला राज दिसेल। मालेगाव ही एक पहिली महापालिका आहे की जी इस्लामिक पक्षाची आहे। निश्चितच, कारण एकंदरीत मोठ्या प्रमाणात मागास प्रवर्ग या ठिकाणी पाहायला मिळतो शिक्षणाच्या बाबतीमध्ये असलेल्या सोबत, त्याच्यामुळे या आता महापालिकेची धुरा देखील महिलांच्या हाती असणार आहे। त्यामुळे मालेगावमध्ये आलेल्या महिला महापौर नवीन त्यांच्यासमोर आव्हानही तितकीच असतील, त्याचा सामना ते कशा प्रकारे करणार हेही पाहणं तितकंच महत्वाचं असेल। माधुरी मिसाळ ज्यांच्या नेतृत्वाखाली आता एकंदरीत जे राज्यमंत्री आहेत नगर विकास त्यांच्या नेतृत्वाखाली ही लॉटरी काढण्यात आलेली होती, आता त्या देखील माध्यमांशी आपल्याला संवाद साधताना पाहायला मिळतील। अगदी अगदी चेतन, छत्रपती संभाजीनगर, परभणी, सांगली, मिरज, कुपवाड, अमरावती, वसई, विरार, सोलापूर, पिंपरी चिंचवड आणि भिवंडी, निजामपूर या 8 ठिकाणी खुल्या प्रवर्गातला महापौर विराजमान होणार आहे। त्यामुळे अनेकांची नावं सध्या चर्चेत आहेत। आपण पाहतोय चेतनकडून या सगळ्याविषयी अपडेट आपण पुन्हा एकदा घेण्याचा प्रयत्न करूया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।